तुमचं आता हा जो पोर्शन आहे ऐका ना, हा जो पोर्शन आहे हा पाण्याचा पुढे पाणी ना तिथे वाळू होती, नदीचा पोर्शन कोणता आहे? हा पलीकडचा आणि हा पोर्शन मोकळाच असतो. हा बनू शकतो ना तुमचा? मुरमुरे खड्डा जास्त झाला कमांडो आदेश किती किती टाकायला लागेल माती? 3 वर्षापूर्वी जर तुम्ही विचार केला नसा का इथपर्यंत उकरलं होतं, इथपर्यंत तिथून परत आम्ही थोडा ब्राईटनेस वाढव रितेश. स्वागतम सुस्वागतम तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणे आयोजित श्री अनुश्री चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व क्रमांक 3 वर्ष परंपरेची, 3 वर्ष स्वाभिमानाची, 3 वर्ष अभिमानाची आणि या अभिमानास्पद स्पर्धेमध्ये हा आजचा दिवस तिसरा आणि या तिसऱ्या दिवशी अनेकांचा चेहरा जरी असला हसरा तरी मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 टीम लढण्यासाठी सज्ज झाल्यात. एका बाजूला टीम आहे ओझरडे जी मात्र करेल बॅटिंग, तर दुसऱ्या बाजूला टीम आहे निगडी जी करेल गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये 5 ओव्हरची मॅच. आमचे ऑफिशियल्स तयार आहेत, आमची स्पोर्ट ऑन ची टीम. लेट्स प्ले. बोला गणपती बाप्पा मोरया. निघालाय गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरून ओझरडे गावचा बाप करा निगडीचा विकी. पहिलाच बॉल ऑन साइडला शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, खारी करेल, फील्ड करेल, कंप्लीट झाल्या. डॉट बॉल आलाय. यस, कोणतीही धाव या ठिकाणी मिळणार नाहीये. टीम ओझरडेकडून सुशांत शिंदे आणि त्यांच्या सोबत आहे आकाश, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल विकी, खोलवरचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे. पिचिंग फार महत्वाचं होतं इथे, पंचांनी सांगितलं मिसिंग लेग आहे, लेग बाईज. कॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. ऑन दी मार्क झालाय. श्री गणेशा झालाय, वाटेवरचा प्रवास सुरू केलाय. मैदानाच्या आतमध्ये टीम ओझरडे या टीमने अतिशय जबरदस्त असं बाटल रंगलंय. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ दादा संघ आहेत. सन्माननीय राजीवदादा शिर्के यांची नजर आहे या मॅच वरती. कोण येणार आहे? पसरणी टीम अगोदर पोहोचली आहे. तास बरोबर आपण जर पाहिलं तर टीम पसरणी प्रीमियर लीग मधून देखील एक संघ पोहोचलाय, मराठी ब्रदर्स. या 2 टीम्स तर पोहोचल्यात, दाखल झाला, ऍडमिशन मिळालाय. आता मात्र तिसरा ऍडमिशन घ्यायचा, प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज निघालाय विकी. हो, यावेळी बागपूड वरती गेले, स्वीपर कव्हरला बागपूड पंच, कम्मालीचा बहारा मिळाला. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार, चौकार. 4 रन्स, 4 धावा मैदानाच्या आतमध्ये बागपूड पंच पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने थोडेसे बागपूड वरती गेले, वेट केला आणि तदनंतर मात्र हा जबरदस्त प्रहार, करारा प्रहार. चेंडू स्वीपर कव्हर मधून सीमारेषे पार. 4 धावा आल्या. धावफलकावरती 5 धावा, 3 बॉलच्या पाठीमागे. पुढचा बॉल विकी, खोलवरचा बॉल. यावेळी पहा इथे चेंज ऑफ
वापस व्हेरिएशन बीट केलाय आणि फलंदाज आकाश बॅक टू द पवेलियन. पहिला ब्रेक थ्रू, पहिली मासळी लागली गळाला. बिग फिश ऑन द बिग बास्केट. नाही ते राहिला जशास तसं उत्तर. टिक फॉर टॅक. ऍक्शन रिप्ले देखील पाहायला मिळाले. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहिलं. विकी चला पुढील होणारी मॅच टीम आहे पसरणी ब आणि त्यांच्या समवेत किसर्वे कॉलेजचे प्रोफेसर, सर्व प्रोफेसर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज आणखी एक मॅच, शो मॅच आजच्या दिवसातील शेवटची. मात्र जाऊया, अक्षय आलेत मैदानाच्या आतमध्ये. अक्षयकडे नजरा वळवल्या जातील. यावेळी पहा टॉप एज बिहाइंड द विकेट. विकी याची मात्र गोलंदाजी सुरेख राहिली आहे. आतापर्यंत त्याने बॉल हाताळलेत ते 5 आणि धावा खर्ची केलेत 5 आणि माफ करा 6 धावा आहेत स्कोर कार्ड वरती आणि एक फलंदाजही बाद झालाय. महत्वाची भूमिका राहील ती विकी बंडलकर. मैदानाच्या आतमध्ये आपल्या ट्रॅक वरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक 30 सर्कल मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, कव्हरला आहे, एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. आपल्या रनवे वरून निघालाय ऑफसाईडचं हे पॅक प्रोटेक्शन. हो मात्र यावेळी ऑन साईडला उडवला. डीप फिश बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मध्ये चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. डी झोन 7 धावा. एका षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाच्या पाठीमागे 7 धावा असं बॉलिंग अनालिसिस आपण पाहिलं. पहिल्या बॉल वरती डॉट, दुसऱ्या बॉल वरती 1, तिसऱ्या बॉल वरती चौकार, चौथ्या बॉल वरती विकेट, 5व्या बॉल वरती 1, 6व्या बॉल वरती 1. हा बॉलिंगचा अनालिसिस राहिलाय आणि इथून पुढे रणनीती स्ट्रॅटर्जी काय असेल हे देखील पाहावं लागेल. असं म्हटलं जातं ना की आकाशात जात असताना आपल्या पंखांना बळ हे आपल्या विश्वासाने द्यायचं असतं. मैदानाच्या आतमध्ये आकाशाला गवसणी घालायची आहे आणि बळही द्यायचं आहे. मात्र हे बळ आपल्या टीम साठी देईल का? टीम ओझरडे या टीमकडे नजरा वळवल्या गेल्यात. इथून पुढे सुशांत शिंदे हे नाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टीव्ही स्क्रीनवरती आमच्या कॅमेरामॅनला विनंती करेन फोकस करा. सुशांत शिंदे द गोल्डन विनर WPL आणि तोच खेळाडू तुम्ही पाहताय टीव्ही स्क्रीनवरती. नाव आहे सुशांत शिंदे. मैदानाच्या आतमध्ये पहा, इथे जमिनीवरती पाय ठेवून आहे. कॉलर टाईट नाही तर कॉलर सेफ केली आणि आता कॉलर टाईटही करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी साठी अभि आलाय. यांच्यामधलं हे वॉर. हो कमालीचा फटका इनसाइड आउट. डीप फिश लॉंग ऑफ वरती कॅरी केला गेलाय. झेल फलंदाजाचा संपलाय खेळ. मैदानाच्या आतमध्ये सुशांत शिंदे बॅक टू द पवेलियन. टीम निगडी व्हेरी वेल प्लेड. हा विकेट पडल्यानंतर मात्र टीम ओझरडेसाठी एवढंच म्हणेन, शब्द आता शांत झालेत. शब्द आता शांत झालेत. भावनाही आता गंधाळल्या आहेत. मनाच्या गाभाऱ्यामध्ये आठवणी आता दाटून येतील आणि ह्या आठवणी कशा असतील याकडेही नजरा वळवल्या जातील. आठवणींचा हा प्रारंभ मैदानाच्या आतमध्ये काय रणनीती असेल, स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये. नितीन महाराष्ट्र पोलीस मैदानाच्या आतमध्ये एक मोठा खेळाडू आहे. मी तर एवढंच म्हणेन, स्वीकार कर अस्तित्व तुझं तू. अरे स्वीकार कर अस्तित्व तुझं तू. फुलटॉस बॉल यावेळी ऑन साइडला खेळला. मिड विकेटला प्रोटेक्शन दिलं गेलंय. कॅरी केला गेला आणि एक धाव घेतली. एका धावेवरती समाधान मानलंय. मी मगाशी म्हटलं अरे स्वीकार कर तू अस्तित्व तुझं, तूच आभाळ तूच मेघ. अरे स्वीकार कर तू तुझं अस्तित्व, तूच आभाळ तूच मेघ. तुझ्यात तू तुझा विठ्ठल, तुझ्या हातावरची रेग ही तूच, नशिबाचा सिकंदर ही तूच आणि खलनायक ही तूच. मैदानाच्या आतमध्ये तूच हिरो. मैदानाच्या आतमध्ये पहा पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक हाय डीप मध्ये मोठा चेस आहे. प्रोडक्शन दिलं गेलंय. काय घडलंय? यस 2 धावा अडवण्यामध्ये यश मिळवलंय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धाव्यांनी स्कोर कार्ड मध्ये आता मात्र वर्णी लागले. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 10. डबल डिजिट मध्ये 2 फलंदाज बाद झालेत.
स्ट्राईक एंड वरती अक्षय 3 बॉल पाठीमागे 4 धावा. अभि 3 बॉल हाताळले 1 विकेट मिळवलाय आणि 3 धावा दिल्यात. पुढचा बॉल अभि आपल्या ट्रॅक वरून निघालाय. नाव आहे निगडी गावचा हा सितारा. खोलवरचा बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार. चेंडू चाललाय सरळ डीप कव्हर. 1 बाउन्स. चेंडू सीमा रेषे पार. चौकार. 4 रन्स. वाह काय फटका ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळालाय. पहा इथे अवे फ्रॉम द बॉडी आणि तदनंतर मात्र कम्मालीचा करारा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. 1 बाउन्स डीप कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथे मिळाल्या धावा 4 धावसंख्या 14. हो यावेळी बॅकफूट वरती गेले. पुन्हा एकदा बॅकफूट पंच. स्वीप कव्हर मधून चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. मिळतील धावा 4 कन्सिक्युटिव्ह बॅक टू बॅक. 2 चौकार. 4 रन्स. 4 धावेने मात्र आता समीकरण बदलले. पहा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय थोडेसे बॅकफूट वरती गेलेत आणि तिथे मात्र चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. अलॉंग द कार्पेटने भन्नाट वेगाने आउटफील्ड आहे ना या आउटफील्डचं मी खऱ्या अर्थाने कौतुक करेन. जी फार वेगवान आउटफील्ड आहे. 38 सर्कलच्या बाहेर जर बॉल गॅप मध्ये गेल्यानंतर नक्कीच चौकारची एक मोठी हमी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. ओ हो यावेळी उडवलाय त्याने सांगितलं अरे सोडू नको 7 स्वप्नांची येतील भरून जुने ढाव. आज हरलो उद्या जिंकू मात्र उधळून लाव 1-1 डाव. मैदानाच्या आतमध्ये हा डाव उधळून लावलाय. फेकून दिला. डिस्पॅच केला. आउट ऑफ द पार्क. बिग हिट. षटकार आलाय. वाह मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नितीन अक्षय याच्या बॅट मधून आलेला हा षटकार एक गमक देऊन जातोय. षटकार ठोकून जातोय. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळालाय. हार्डर लेंथ वरती हात आलेला बॉल त्याच्यावरती मात्र पुलचा फटका. पुल सक्सेसफुल झाला. डीप मध्ये प्रोडक्शन होतं तरी देखील चेंडू सीमा पार गेलाय आणि 6 धावा अंकित झाल्यात. 6 धावेने 24 धावा 24. आता मात्र तिसरं षटक येणं अजूनही प्रगतीपथावरती येईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विकी 24 धावा 2 षटकाच्या पाठीमागे. पुढचा बॉल महाराष्ट्र पोलीस नितीन. खोलवरचा बॉल शरीराचा वेध बिहाइंड द विकेट फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केला. डॉट बॉल येतोय. पहा मैदानाच्या आतमध्ये आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतो. विकी भंडलकर मैदानाच्या आतमध्ये एक आयकॉनिक खेळाडू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये ते आले. 2.1 चा चेंडूचा खेळ संपल्या. समोर आहे नितीन. हो 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 काय बॉल आहे. व्हॉट अ बॉल. इनक्रेडिबल बॉल. मैदानाच्या आतमध्ये आउटस्टँडिंग डिलिव्हरी. अनप्लेबल बॉल पाहायला मिळाला. कोणताही फलंदाज या बॉल वरती बीट झाला असता आणि तेच घडलंय. विकी भंडलकर मात्र या मैदानाच्या आतमध्ये त्याने सांगितलं अरे ज्याला जसा आवडला तसा मी रंग झालो. अरे ज्याला जसा आवडला तसा मी रंग झालो. मैदानाच्या आतमध्ये 1000 वेळा तुटलो ना तेव्हा कुठे अभंग झालोय. दुभंग केलाय. मैदानाच्या आतमध्ये सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. क्लीन बोल्ड. कम्मालीचा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाले. यष्ट्यांचा वेध ब्लाइंड फटका खेळला होता. डोळे झाकून घेतले शेवटच्या क्षणी आणि हा विकेट मिळवला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. निखिल तांगडे मैदानाच्या आतमध्ये येतील. कम्मालीचा हा बॉल महाला पाहायला मिळाला. पुढचा बॉल हो हो पहिल्याच बॉल वरती आडव्या हाताने घेतला या गोलंदाजाला. त्यालाही दाखवलाय आसमानी टोला. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. षटकार. पहा या खेळाडूची चर्चा होते. तालीम संघाच्या मैदानावरती याच पठ्ठ्याने सलगचे 9 चेंडू 9 षटकार ठोकलेत. वाह आमच्यापर्यंत माहिती पोहोचली. काय खेळाडू आहे. पहिल्याच बॉल मध्ये डगआउट मधून सेट होऊन आलाय. बाहू मागे केली. पुढचा बॉल
हो हो हो, आणखी एक टोलेशनचा फटका. मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक येईल मात्र चेंडू होईल फरार. मिळतील धावा 6. आला ना तो आणखी एक क्रॅकिंग षटकार. बॉर्डर निखिल, वा रे वा निखिल. लपलेला डाव मैदानाच्या आतमध्ये बरेच काही सांगतो. आता मात्र म्हटलं जाईल डोक्यातले भाव केवढे, डोळ्यातले डाव केवढे. अरे डोक्यातले भाव केवढे, डोक्यातले भाव केवढे, डोळ्यात डाव केवढे. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाचे भाव वेगळे. पुढचा बॉल. हो हो हो, यावेळी मात्र सांगितलंय अरे खुळ आभाळ मोकळ मोकळ नभी चांदण चांदण, माझ्या नावाचं वादळ मी ठोकलं ना ते षटकाराचं तोरण. कॉन्सिक्युटिव्ह 3 चेंडू 3 षटकार. निखिल तांगडे मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूकडे पहा. आमच्या कॅमेरामॅनला मी विनंती करेन त्याच्यावरती फोकस करा. पुढचा बॉल. हो हो हो, यावेळी चेंज ऑफ पेस. यस, अंपायर कॉल येतोय नॉट बॅड एज. चला, बॉर्डर विल बी सेफ. यस, 3 चेंडू 3 षटकार मैदानाची लय लिहिल्या त्याने पेरल्या. 42 धावा धावफलकावरती आहेत. 42. मित्रांनो, निखिल याची खेळी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. निखिल काय फॅब्युलस खेळ करतोय. वा, मन जिंकलेत. आणि सध्याच्या घडीला हा खेळाडू आज 42 लॉस ऑफ 3 विकेट्स. निखिल तांगडे खऱ्या अर्थाने आज छाम आहे त्याच्याकडे. खऱ्या अर्थाने हा खेळाडू आहे ना वर ठरला यंदाच्या वर्षी. आणि यस, आज त्यांची मिसेस जर हा फटका पाहत असतील ना, यस, प्राऊड मोमेंट असेल त्यांच्यासाठी. पहा, प्रत्येकाच्या मागे एक अर्धांगिनी असते, आई असते, बहीण असते, पत्नी असते. आणि आज त्यांनाही देखील प्राऊड होत असेल निखिलचा हा खेळ पाहून. का होऊ नये. मात्र आता अक्षय आहेत. 6 बॉल 18 त्यांनीही मारल्यात. हो हो, यावेळी खोलवरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आलाय. विजय मैदानाच्या आतमध्ये आले. शेवटचे 11 बॉल. 42 विल बी टार्गेट ऑन द सेट. मैदानाच्या आतमध्ये टार्गेट वरती आता 42 धावा लगावल्या गेल्यात. अंतिमचे 11 बॉल. काय घडेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून विजय निघाल्यात, जे फार भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. आपल्या ट्रॅक वरून, आपल्या रनवे वरून निघालेत ओव्हर द विकेटने. हो हो हो, यावेळी खोलवरचा बॉल. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. डॉट बॉल. इथे सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. अटॅक हा पूर्ण करावा. मात्र काही वेळा असंही असतं की समोरचा फलंदाजालाही स्ट्राईक देणं महत्वाचं असतं. आता 3रा बॉल या ओव्हर मधला. विजय आणि अक्षय यांच्यामधलं हे बाडल. ओ हो, यावेळी पहा. अरे परतून आलेच नाही, जे उडून गेले थवे. मैदानाच्या आतमध्ये हा थवा उडवला, सरळ फेकून दिला, डिस्पॅच केला, षटकार आला. कम्मालीचा फटका. धावसंख्या 48च्या घरामध्ये आहे. 48 द बोर्ड. सेट केलाय टीम ओझरडे या संघाने. किती सुंदर धावसंख्या आहे. मैदानाच्या आतमध्ये आज राजीवदादा शिर्के आणि त्यांचा संपूर्ण परिवार या स्पर्धेचं आयोजन करतो का, एक संधी देतो काय, आणि या संधीचं सोनं करतात काय हे फलंदाज. पहा, यावेळी बॅकफूटवरती गेले. टॉप ऑफ द बॉल खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय बॅटची टॉपेज घेऊन फर्स्ट स्लिप मधून घोषांकित क्षेत्रामध्ये. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 49. 10 बॉल 25चं समीकरण केलंय ते अक्षयने. 4 बॉल 18चं समीकरण केलंय ते निखिल याने. आणि विजय यांनी मात्र या षटकामध्ये खर्च केला तर फक्त 7 धावा, 7 रन्स या ओव्हरमध्ये. साई ब्रँड होमचे सर्वा अक्षय दादा चोरट यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. मोस्ट वेलकम अक्षय दादा. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो या क्रिकेटच्या मैदानामध्ये जिथे फलंदाज आक्रमक होत आहेत. अक्षय 10 बॉल. हो हो हो, यावेळी पहा पंचाकडे दाद मागितली आहे. यस इट इज विकेटचं पतन. फलंदाज बाद आहे. यस, पंचांनी इथे दाद दिली आहे.
यस बॅडेज आहे आणि बिहाइंड द विकेट कॅरी केला गेला तो झेल भन्नाट वेग विजय मैदानाच्या आतमध्ये एक विजय मिळवला जातोय. जाऊया पुढचा बॉल विजयचा. नवीन फलंदाज तरुण मैदानाच्या आतमध्ये आलेत. डॉट बॉल आलाय आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. 49 ही धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. 49 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. अंतिमचं षटक डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी कोण येईल हे पाहावं लागेल. डेथ ओव्हर फार महत्वाची ओव्हर आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अतुल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, समोर आहेत फलंदाज निखिल. ओ हो हो, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, आउटस्टँडिंग, अनबिलिव्हेबल. मैदानाच्या आतमध्ये निखिल सेट ऑन फायर. आणखी एक विरुद्ध षटकार मैदानाच्या आतमध्ये अतुल यांच्या अगेन्स्ट. हो यावेळी पहा पहा हा फलंदाज 5 बॉल खेळलाय आणि त्याच्यामधले 4 बॉल त्याने सीमा पार ठोकलेत. 5 बॉल 24चं समीकरण 24 ठोकलेत ना त्या षटकारानेच ठोकलेत. हो हो हो, यावेळी पहा भन्नाट वेग, स्विंग आणि मिस. डॉट बॉल आलाय. नाव आहे अतुल आणि निखिल. निखिल आणि अतुल यांच्यामधलं हे डेथ ओव्हर मधलं फायनल पाहायला मिळालंय. टार्गेट काय सेट करेल. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. निखिल हो हो हो, आणखी एक जबरदस्त प्रहार. चेंडू चालला डीपिश, मिड विकेट, बॉर्डर लाईनच्या बाहेर. आणखी एक षटकार, साधावा. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. फलंदाजीसाठी आलेला हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी करतोय. असं म्हटलं जातं ना की ध्येय गाठायचंय, ध्येयाची होतील साथी, दिशाही ठरवत जाईल. चाल पुढे, तुझ्या यशाची ही रणनीती, स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये ही स्ट्रॅटर्जी घेऊन आलाय. अडाक इज द बेस्ट डिफेन्स. हो हो, अनदर टाइम, अनदर बिगी ऍक्शन रिप्ले, कार्बन कॉपी पाहायला मिळाली आहे. निखिल याच्या बॅट मधून आणखी एक मॅग्निफिसंट षटकार. 67 आतापर्यंत या पठ्ठ्याने बॉल फेस केलेत 8 आणि त्याच्यामधले 6 षटकार मारलेत. ज्या 36 बनवलेत ना त्या षटकारानेच बनवलेत. वाह निखिल हे नाव. 67 ऑन द टार्गेट. आता मात्र पुढचा बॉल पहा, आपण पाहिला ऍक्शन रिप्ले, अतिशय जबरदस्त हार्डर लेंथ वरती हाताळला होता. बॉल द्यायचा आहे. पहा टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहिलं खऱ्या अर्थाने निखिल आणि त्यांचा फिटनेस पहा. त्यांची उभं राहण्याची एक कॅज्युअल पोझिशन आहे आणि याच पोझिशनने मात्र ते आक्रमक होतात. पुढचा बॉल अतुलच्या अगेन्स्ट. अनदर बिगी, ओह माय गॉड, द बॅटर, व्हॉट अ बॉल. मैदानाच्या आतमध्ये तिलस्मी वार, चेंडू केलाय सीमा पार. नाव आहे निखिल आणि निखिल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये खोंगा वागळतंय.
असं म्हटलं जातं ना की तालीम दी नाही जाते. हो, इथे तालीम दिली जाणार नाहीये. या ओव्हरमध्ये जवळजवळ त्याने 4 षटकार ठोकलेत 5 बॉलच्या पाठीमागे. आता कन्झिक्युटिव्ह 3 बॉल 3 षटकार ठोकलेत. हा पुढचा बॉल 73. हो, अनदर बिग हिट. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षकासाठी संधी. डीप मध्ये प्रोडक्शन दिलंय. एक धाव घेतलाय. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव घेतली आहे. तिसरीसाठी जातील का तर नाही. इथे नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये होतील. फलंदाज निखिल ते बाद. 75 धावा धावफलकावरती आहेत. 75 धावा या धावफलकावरती लगावल्या. तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती पाहताय. या खेळाडूकडे नजरा वळवल्या जातील ज्या खेळाडूने मात्र या मॅच मध्ये आग लावली आहे. खऱ्या अर्थाने ही मॅच ज्याच्यामुळे जिवंत राहिली आहे तो फलंदाज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नाव आहे निखिल तांगडे जगताप असं नाव आपल्याला पाहायला मिळालंय. आणि हाच खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये बहरलाय. एखाद्या फलंदाजाने पाऊस पाडावा आणि अशा पद्धतीची त्याची फलंदाजी प्रेक्षकांची मनोरंजन केले त्याने. मंत्रमुग्ध अशी फटकेबाजी. थँक्यू सो मच. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. आता आपण उत्तरार्धाकडे जातोय. फर्स्ट हाफ कंप्लीट झाला. सेकंड इनिंग कडे जातोय. पहिल्या पिक्चरचा मध्यांतर झालाय. आता मात्र शेवटाकडे जाणार आणि शेवट हा मात्र जबरदस्त असणार आहे. पिक्चर सुरुवात चांगली झालाय. थ्रिल रंगलाय. आता मात्र फिनिश कसा होतोय. चला टॉस साठी यायचं दोन्ही टीम आणि प्रोफेसरची टीम येते मैदानाच्या आतमध्ये. त्यांचं देखील स्वागत आहे.
भूगोल वाजला. तरुणच्या पहिल्या बॉलवर नाही तर दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकला. पुढचा बॉल अनदर बिग हिट. क्षेत्ररक्षक आहे मात्र तो बनेल प्रेक्षक. चेंडू चाललाय सरळ 20 झोन मध्ये. चेंडू वन बाउंस सीमा रेषे पार. विकी बंडलकर होतोय चेंडू फरार. चौकार. कमालीचा हा फटका. विकी या नावाची चर्चा रंगली आहे. तरुण याला प्रेशराईज केलं गेलंय. आता मात्र येणारे बॉल शिल्लक आहेत 27 बनवायचे आहेत. 66 इन 22 बॉल्स. माफ करा 27 बॉल्स. 27 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत त्या 66 धावा. मैदानाच्या आतमध्ये तरुण या फलंदाजाला बीट करायचं आहे ना. आता काय वेगळी रणनीती. खोलवरचा बॉल. वॉट बॉल. त्याच्यावरती चढवलाय प्रहार. चेंडू सरळ सीमारेषे पार. वाह आग का गोला. अरे उछलकर बोला. हा हे षटकाराचा टोला. इथे विकी बंडलकर यांच्या बॅटचा आहे तो बोलवाला बोलवाला बोलवाला. विकी या फलंदाजाची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. शॉर्ट लेंथ वरती गुड लेंथ वरती पडल्यानंतर मात्र हा बॉल ज्या पद्धतीने उसळा घेतली आणि ही उसळी आहे ना या उसळीवरती चढवलेला प्रतिहल्ला. कमालीची बॅटिंग. तरुण या गोलंदाजाला आता मात्र थांबवलाय. विकी बंडलकर मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 16 धावा लगावल्या गेल्या. जसा पहिल्या इनिंगचा खेळ रंगला होता ना तसाच दुसऱ्या इनिंगचाही खेळ रंगलाय. वेल स्टार्ट ऑन द मॅच. समीकरण बदललाय. येणारे बॉल चर्चा होईल. 76 चं टार्गेट आहे. 16 तर लगावल्या गेल्यात. इथून पुढे 13.85 च्या रणगतीने धावसंख्या बनवावी लागेल. 26 बॉल आणि 60 चं इक्वेशन. 26-60. विकी हो हो हो. यावेळी पहा भन्नाट वेग होता मात्र डाव्या इष्टीच्या बाहेर. वाईट +1 अशा 2 धावा अंकित होतील. येणारे बॉल आता पुन्हा एकदा समीकरण बदललंय. 18 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 18 रन्स. चेंज ऑफ पेस. यावेळी ऑन साईडला खेळला. मिडल गेटला प्रोटेक्शन दिलं गेलंय. यस एक धाव घेतली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र श्वासही सोडलाय. असं म्हटलं आता ना की मंदावलेला वेग पावलांचा. अरे मंदावलेला वेग पावलांचा. आले जरी कितीही गंभीर वादळ तरी तू थांबू नकोस. तुला लढायचंय. तुझ्या नावाचं वादळ तुला भडकवायचंय. झेंडा भिडकावायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. हो हो हो. यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू चाललाय कौ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउंस सीमा रेषे पार. आला तर चौकार. 4 रन्स. 23 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. आता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती न्यू बॉलर इन ॲट नंबर 3 वरती सुशांत शिंदे. वाह सोनेरी अक्षराने हे नाव लिहिलं गेलंय. सोन्याची पारितोषिक या फलंदाजाने पटकावली आहेत. गोलंदाजाने आता मात्र तो गोलंदाजीची धुरा त्यांनी आपल्या हाती सोपावली आहे. टीम ओझरडे या टीम कडून नजरा वळवल्या जातील. सुशांत मैदानाच्या आतमध्ये येईल. सुशांतकडे नजरा वळवल्या जातील. हे वादळ आहे ना ते विकी नावाचं. याला थांबवण्याची क्षमता. पहा वादळ येतात. काही वादळ आयुष्यामध्ये अशी येतात ना की सर्व काही नसते नाबूद करून टाकतात. मात्र त्याच वादळांमध्ये जो खंबीरपणे उभा राहतो ना तोच यशाची माखन चाकतो. इथे चाखायचं आहे ते माखन ते विजयाचं. गोलंदाज निघेल सुशांत. खोलवरचा बॉल मिस टाइम आहे. संधी आहे इथे. कॅच कॅरी करावी लागेल मात्र चेंडू झालाय सरळ सीमा रेषे पार.
षटकार, 6 धावा. पहा, असं म्हटलं आता ना की परत फिरणाऱ्या पावलांची इतिहास नोंद घेत नाही. तुला लढावं लागेल. 1000 स्वप्न जरी तुटलीत तरी नवं स्वप्न बघावं लागेल. तुटणाऱ्या स्वप्नांचा अपेक्षाभंग जरी झाला तरी नव्या स्वप्नांची आशा ठेवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल. व्हॉट अ बॉल! इन स्विंगर, कमालीचा क्लीन बोल्ड अटॅकिंग क्रिकेट खेळत होता. मगाशी आमच्या सर्व चाहता वर्गांमध्ये लोणावळ्याची चिक्की फेमस आहे, मात्र हा विक्की या गावचाही फेमस आहे. हे चर्चा रंगली होती आणि मात्र सुशांत सोनेरी अक्षराने नाव लिहिलंय. सोन्याचा विजेता, 1 तोळ्याची सोन्याची चेन माझ्या नावावर. काय मी मानकरी आहे आणि त्याने त्याची नोंद देखील दिली आहे. 29 धावेंवरती 1 फलंदाजही बाद झालाय. फार महत्वाची विकेट पाहायला मिळाली. आता मात्र न्यू बॅटर येईल आणि मॅच मध्ये आता कुठेतरी निस्वार्थ असा श्वास मला वाटते ओझरडे टीमने सोडला असावा. फार महत्वाची विकेट होती. डेंजरस मॅन बॅक टू द डगआउट. आता नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 विजय ऑल्सो डेंजरस बॅटर. नॉन स्ट्राईक एंडचा जो फलंदाज आहे ना दिनेश, त्याला हलक्यात घेऊन चालणार नाही. तोही मोठा स्टारकास्ट आहे. त्याला माहित आहे सिच्युएशन नुसार खेळणारा तो तंत्रशुद्ध फलंदाज. मात्र विजय बॅकफूट वरती गेलेत. खेळण्याचा प्रयत्न आहे. पॉइंटला कॅच ड्रॉप झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये लिलया ही कॅच घेणं गरजेचं होतं आणि ती चूक झाली आहे. कॅच ड्रॉप आहे मित्रा. ही कॅच नाही, तू मास सोडलीस की काय? ओझरडे टीम, संपूर्ण टीम मधून एकच आवाज आला, ओ माय गॉड. देवाची आठवण झाली. अडचण येते ना त्याच वेळी देवाची आठवण होते. पायाला ठेच लागली की आईची आठवण होते. इथे मात्र गोलंदाजाला फलंदाजाची आठवण होईल का फलंदाजाला गोलंदाजाची आठवण? काय घडेल? टेक्निकल क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये दिनेश द नेम. मी मगाशीही म्हटलं की टेक्निकली वेल साऊंड बॅटर आहे, वेल टेक्निक आहे त्याच्याकडे. दिनेश द नेम. मात्र सुशांतही कमी नाही आहे. टीव्ही स्क्रीन वरती आपण सुशांतला पाहतोय. सडपाथळ बांधा. मैदानाच्या आतमध्ये ओझरडे गावचा हा सितारा, आयकॉनिक खेळाडू आपल्या ट्रॅक वरून निघाला. हो यावेळी ऑन साईडला शॉट लेगला क्षेत्ररक्षक आहे. फील्ड करेल, कॅरी करेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला त्याने. रनआउटची संधी मिळणार नाही का? नॉन स्ट्राईक एंड वरती 1ला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय आणि धावत संख्या 2 ने वाढल्या. क्रिकेटचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये एकच हास्य फुललं. असं म्हटलं आता ना, आपल्याच लोकांनी आपलेच घात केले. चर्चा होईल. हो यावेळी खोलवरचा बॉल. क्षेत्ररक्षक आहे. हो याही वेळी पहा मिसफिल्ड. मैदानाच्या आतमध्ये ही मिसफिल्ड होत असताना मी एवढंच म्हणेन, अरे आपल्याच लोकांनी डाव केवडे आखले, अरे आपल्याच लोकांनी डाव केवडे आखले, मिठी मारली आणि पाठीत वार केले. क्षेत्ररक्षणामध्ये चुका होत आहेत. हे पाठीत वार केल्यासारखा आहे. एखाद्याने समोरून वार करावा, मात्र क्षेत्ररक्षण ज्यावेळी मिसफिल्ड होतं ना त्यावेळी गोलंदाज देखील म्हणतो, आपल्याच लोकांनी डाव केवडे आखले, मिठी मारली आणि पाठीत वार केले. आता मात्र वार होणार आहे, प्रतिहल्लाही होणार आहे, मॅच रंगणार आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत. आता इथून पुढे 18 बनवायचे आहेत. 43 18 deliveries will be remaining. Needed 43. Batsman Dinesh very well played last 2 overs. He will presence of mind. त्यांनी मात्र आपल्या बुद्धीचा पुरेपूर वापर केला. दिनेश स्ट्राईक एंड वरती आहे. त्याला रोखण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती इंजरी ज्यांना लागली आहे, एका हातावरती इंजरी घेऊन सुद्धा गोलंदाजीसाठी आले ते सोमनाथकडे नजरा वळवल्या जातील. सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये. असं म्हटलं आता ना की प्रयत्न तू मनापासून कर. अरे विश्वास स्वप्नावर प्रामाणिक ठेव. आभाळ आणि समुद्र नंतर बघू, आधी आपल्या मनातला देव तर पुजावा लागेल. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरून निघाल्यात सोमनाथ.
ओहो यावेळी पहा दिनेश सेट ऑन फायर. वीज झोन मध्ये आणखी एक क्रॅकिंग ठोकला ना तो षटकार. वॉर बॅटिंग दिनेश व्हेरी वेल टेक्निकल बॉलर. ऍक्शन रिप्ले पाहू शकतो आपण. हा बॉल खोलवरचा बॉल त्याला मात्र चढवला प्रहार. वीज झोन मध्ये स्ट्रेट बॅट हिट. सरळ बॉल चाललाय सीमारेषे पार. 2.1 चेंडूचा खेळ संपलाय. 39 विल बी टार्गेट सेट झाल्या. चर्चा होतीये 43 बनवायच्या होत्या 18 बॉलच्या पाठीमागे. आता 17 बॉल 37चं इक्वेशन. हो यावेळी खोलवरचा बॉल फ्लाइटेड डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस. एक धाव घेतलं. दुसरा प्रयत्न केला जाईल का. स्ट्राईक एंड वरती त्याला दिनेश आहे. डेंजर इनला थोडासा वाईडिश थोडासा स्लो. आपण पाहिलं ना तर तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आपल्याला. अक्षय थोडासा अजून जोर लावणं गरजेचं आहे. मॅच जिंकायची आहे. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 16 बनवायचे आहेत 35. 16-35चं इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये चला थोडस स्पीडअप घ्या. घेऊया. गोलंदाज निघालेत पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरून. सोमनाथ 2 बॉल 8 खर्ची केलेत. दिनेश हो यावेळी भन्नाट वेग आहे. मैदानाच्या आतमध्ये नजरेला नजर भिडली आहे. वॉट बॉलिंग क्रॅकिंग बॉलिंग आहे. मैदानाच्या आतमध्ये नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारले जात आहेत. पुढचा बॉल फुलटॉस बॉल त्याला ऑन साइडला खेळला. डीप मध्ये स्कोर लेग क्षेत्र आहे. झडप मारेल मात्र चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. चौकार 4 रन्स. षटकार 6 धावा. 52 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर द 3 ओव्हर्स. आता मात्र समीकरण आलंय. येणारे बॉल आहेत 12 बनवायचे आहेत 24. बारा 24चं इक्वेशन. चला टीम मीटिंग नको आहे. हंबल रिक्वेस्ट आहे. चला टीम मीटिंग नको. ओझरडे टीम चला थोडंसं स्पीडअप करूया. फेअर क्रिकेट खेळूया. अंपास चला अजून एक मॅच आहे. आम्हाला संधी द्या. बॅड लाईटचा इम्पॅक्ट आम्हाला कोणालाही कळून द्यायचा नाहीये. आमचा शिक्षक वर्ग देखील या ठिकाणी सज्ज झालाय आजच्या दिवसामध्ये तो खेळण्यासाठी. मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटर विजय ऑन स्ट्राईक. 12 बॉल आणि 24 फक्त 4 फटके मोठे. मॅच फिनिश. अनुश्री चषक दिवस क्रमांक 3 आजच्या दिवसातील हा सेकंड लास्ट सामना. मात्र आजच्या गडातील हा शेवटचा सामना. नेक्स्ट मॅच आपण शो मॅच खेळतोय. किसनवीर महाविद्यालय विपक्ष टीम पसरणी ब. पुढील होणारी सामना. मात्र यावेळी पहा काय घडतंय. 12 बॉल आणि 24 ची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सुशांत. यावेळी व्हेरिएशन फार महत्वाचं आहे. या ओव्हर मध्ये हार्डर लेंथ येईल का. काय यॉर्कर येईल. काय घडले मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी फटका फसला. क्षेत्ररक्षक मस्ट बी कॅरी द कॅच. यस इट इज विकेटचं पतन. विजय बॅक टू द पवेलियन. एक हादरा. चला थोडंसं स्पीडअप घ्या. मॅरेथॉन या बॅटर आपल्याला थोडंसं रनअप ने या. हंबल रिक्वेस्ट आहे आयोजन कमिटीकडून. सहकार्य करा. नवीन फलंदाज येतील मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे शुभम. द बॅटर नेम. द बॅटर वॉज अ लेफ्ट हँडेड. माफ करा राईट हँडेड बॅटर आहेत शुभम. शरीराची देहबोली पहा. भरगच्च बांधा. मैदानाच्या आतमध्ये एखाद्या पाटलालाही लाजवेल ना असा हा खेळाडू आहे. रुबाबी ताल आहे. मैदानाच्या आतमध्ये सुशांतही निघालेत आपल्या ट्रॅकवरून. हा बॉल
हो पहिल्याच बॉल वरती रुबाबी ताल शिवमने ठोकला. इथे खतरनाक विध्वंसक षटकार. 6 धावा, 58 धावा. मॅच फसली आहे. 10 बॉल आणि 18 ची गरज आहे. 10-18. पहिलाच बॉल. मी मगाशी म्हटलं एखादा पाटलालाही लाजवेल ना असा हा रुबाब आहे. टीम निगडीचा हा पठ्ठ्या. ओझरडे गावाला कमबॅक करावं लागेल. कमबॅक हे कधीही होतं. हो यावेळी ऑन साइडला खेळ आहे. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. 1 धाव तर घेतली. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. 9-17 ची मॅच आता डुअल सिच्युएशन मध्ये आहे. दुलाई अवस्थेमध्ये आहे. द्वंद्व अवस्थेमध्ये आहे. तराजू मध्ये एका बाजूला जय आहे, दुसऱ्या बाजूला पराजय आहे. या 2 नाण्याच्या बाजू मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला विजयाचा काटा तर दुसऱ्या बाजूला पराभवाची छाप. मैदानाच्या आतमध्ये पहा पराभव इतिहासही नोंद घेतो मात्र विजय. हो यावेळी पहा पुन्हा एकदा बाकूडवरती जाऊन टोलो चंग फटका. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. आला ना तो आणखी एक दर्जेदार षटकार. मॅच मधली हवा काढली आहे. 8 बॉल आणि 11 ची गरज आहे. 65 धावा धाव फलकावरती आहेत. आणखी एक फटका. मात्र हा फटका चाललाय सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 6. षटकार. 7 बॉल 5 ची गरज. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. टीम निगडी वेल. मी मगाशीच म्हटलं ना खऱ्या अर्थाने दिनेश या बॅटरने प्रभावित केलंय. टेक्निकली साऊंड फार सुंदर आहे. मी पाहतोय ना सुशांत यांची रणनीती विफल ठरली. या फलंदाजाला अवे फ्रॉम द बॉडी एक अँगल गोलंदाजी करणं गरजेचं होतं. पहा आणखी एक टोलेजनचा फटका. मॅच मात्र फसली आहे. आता मॅच फसली आहे. 6-5 ची मॅच. दिनेश बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल आणि 5 ची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती डेथ ओव्हर 6.5. हाय व्होल्टेज मुकाबला. नितीन पहिलाच बॉल बॅकवर्ड वरती गेले. 3rd बॉल आलाय. मॅच संपली नाहीये. मॅच मात्र आता टेन्शन वाली मात्रा. 5 बॉल 5 ची गरज आहे. कोण संघ विजयी होईल असं म्हटलं जातं ना. बेधुंद वारा कधी नाही झाला. मैदानाच्या आतमध्ये सांज किनारा. इथे स्वतःच माझे अश्रू पिऊन मी होतो समुद्राचा खारा. मैदानाच्या आतमध्ये समुद्र खारा झालाय. 5 बॉल आणि 5 ची गरज आहे. हाय व्होल्टेज मुकाबला. हो यावेळी फटका फसला. क्षेत्ररक्षकांना विकेट येईल का. नो मास लांडमध्ये 1 धाव तर घेतली आहे. दुसरी धाव देखील घेतली आहे. आता असं म्हटलं जातं ना विचार नीट असावा. विचार नीट असावा. पाऊल खुना धीट असाव्या. विठू म्हणतो पाया खालती असते ते आपली वाट असते. आणि मैदानाच्या आतमध्ये आता आपल्या पायाखालच्या वाटेवरील चालावं लागेल. 4 बॉल आणि 3 ची गरज. पहा हा बॉल मस्ट आहे. 4 बॉल 3 ची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला. हो यावेळी फटका फसला. क्षेत्ररक्षक येईल का. कॅरी करेल का. हो 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 इथे अडवलाय. कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळालेत. डायरेक्ट हिट मस्ट होता. थोडासा लेट झालेत. येणारे बॉल आता शिल्लक आहेत
3 बनवायचे आहे 1. 3-1. मॅच अजूनही संपलेली नाहीये. येणारे बॉल 3 बनवायचे आहेत 1. 3-1 ही मॅच क्रुशियल मॅच आहे. समोर स्ट्राईक एंड वरती फलंदाज शुभम. 3 बॉल 1 ची मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला. काय घडतंय? शुभम समोर आहे नितीन. शुभम आणि नितीन. पहिला बॉल काय घडेल? 3 बॉल 1. हलक्या हाताने स्टेअर केलाय. मैदानाच्या आतमध्ये टीम निगडी विल द विन द मॅच बट बोथ टीम्स व्हेरी वेल प्लेड. या दोन्ही टीमने फार सुंदर खेळ केलाय. मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर खेळ आणि या खेळाच्या जीवावरती निगडी टीम विन झाल्या. हार्ड लक म्हणावं लागेल ते ओझरडे टीमला. आणि येणाऱ्या वाटचालीसाठी असतील त्या तुम्हाला शुभेच्छा. आणि या स्पर्धेमध्ये टीम निगडी मात्र क्वालिफाय होते पारितोषिकासाठी. आणि निगडी टीम तुम्ही उद्या नोटीस करा. ज्यावेळी तुम्ही उद्या येईल ना त्यावेळी तुमच्या समवेत 2 ऑल इंडिया आयकॉन तुम्हाला अलाव असतील. आयोजन कमिटीने आमच्यापर्यंत हा कॉल दिलाय. याची नोंद घ्या निगडी टीम. चला मॅन ऑफ द मॅच या मॅचचा